संधी आहे म्हणून आपण वेगळा जोडलेला होता सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे शरीराने त्या मनाने जर घरीत असाल गेला तर प्रवचन समजणार नाही. म्हणून पुन्हा आपल्या मनाची चित्ताची एकाग्रता वाढवून आदर्शाकडे पाहत दोन्ही हात जोडून आदर्शाकडे पाहत डोळे बंद करायचे. मी माझ्या प्रवचनाला धर्मप्रवाहाने सुरुवात केली आहे. समंता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्ममुनिराजस्य शृण्वन्तु सद्गमोक्तदं धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता. साधु साधु साधु. या पाली धर्मपदाचा मराठी अर्थ असा आहे, ज्या तथागत भगवान बुद्धांनी जे संपूर्ण जीवनमुक्त अहन झालेले आहे, निर्वाण पद प्राप्त केलेले आहे, त्या निर्वाण पद प्राप्त तथागत भगवान बुद्धांचा धम्मोपदेश ऐकण्यासाठी या विहारामध्ये यावे. ही धम्म श्रवण करण्याची योग्य वेळ आहे. ही धम्म श्रवण करण्याची योग्य वेळ आहे. ही धम्म श्रवण करण्याची योग्य वेळ आहे. विषयाला धरून माझ्या प्रस्तावना असते. आज विषय आहे अनित्य अनात्मा दुःख. आत्मा, पुनर्जीवन आणि ईश्वर या ब्रह्म कल्पनाला तिलांजली देणारे जगाचे जगद्गुरु जगतवंदनीय महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध विषमतावादी मनुस्मृतीचे जाहीर दहन करून समतावादी अर्थात बौद्ध धम्माच्या तत्वावर आधारलेलं संविधान या देशाला भाल करणारे संविधान निर्माते जगातील प्रख्यात पंडित प्रज्ञासूर्य सिंबल ऑफ नॉलेज परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंसावादी धर्माचा त्याग करून अहिंसावादी अर्थात बौद्ध धम्माचा स्वीकार करून संपूर्ण विश्वामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या देशाचे धम्मिक राजे देवनामप्रिय राजाधिराज चक्रवर्ती सम्राट अशोक, महामाता महामाया महाप्रजापती गौतमी, माता यशोधरा, माता भीमाई, त्याग माता रमाई या महामानवांच्या महामातांच्या पूज्य आणि पवित्र स्मृतीस आदर्श विचार प्रणालीला आणि महान अशा कार्याला त्रिवार अभिवादन तथा पंचांग प्रणाम. या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही बौद्ध झालो होत आहोत आणि या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे. ही तमाम बौद्धांची मातृसंस्था सीकर संघटना दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष चैत्यभूमीचे शिल्पकार तथा बौद्धांच्या जनक माजी श्रामनेर पंडित कश्यपदा दिवंगत सूर्यपुत्र भैयासाहेब यशोधरा आंबेडकर यांच्याही पवित्र स्मृतीचं अभिवादन करतो. या संस्थेच्या तृतीय राष्ट्रीय अध्यक्ष माजी अध्यक्षा तथा आजी संरक्षिका आदरणीय महाउपासिका महाधम्मदानी मीराताई आंबेडकर त्यांना आणि त्यांच्या धम्ममंगल कार्याला वंदन. या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष बोधिसत्वांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याही धम्ममंगल कार्याला वंदन. या संस्थेचे राष्ट्रीय कायदेशीर प्रमुख सल्लागार तथा बोधिसत्वांचे दुसरे नातू वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट श्रद्धेय प्रकाशी तथा बाळासाहेब आंबेडकर त्यांना आणि त्यांच्या सर्वच कार्याला वंदन करून आज या ठिकाणी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय विष्णुनगर दिघा या ठिकाणी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नवी मुंबई जिल्हा अंतर्गत विष्णुनगर शाखेच्या वतीने आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत या वर्षावासाच्या मंगलमय या कालावधीमध्ये ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थेचा सुख्य उपक्रम अर्थात धम्म प्रवचन मालिकेचं आयोजन केलेलं आहे. या धम्म प्रवचन मालिकेतील प्रामुख्याने आजचं 7वं पुष्प गुंफलं जात आहे. विषय आहे अनित्य अनात्मा आणि दुःख. या विषयासाठी उपस्थित ज्यांच्या अधिपत्याखाली या विभागामध्ये धम्माचा प्रचार प्रसार संस्थेच्या माध्यमातून होत आहे असे शाखेचे सन्माननीय अध्यक्ष
सिद्धार्थ शेजवळजी, त्याचबरोबर महासचिव अत्यंत चांगल्या प्रकारे सूत्रसंचलन करत आहेत, तेही बौद्धाचार्य माजी सामनेर आहेत असे रुपेशजी दिवे गुरुजी, कोषाध्यक्ष माजी सामनेर बौद्धाचार्य राहुलजी देशमाने, त्याचबरोबर संस्कार उपाध्यक्ष अश्वजित वाघमारे, आयुष्यमान संस्कार सचिव सूरजजी शिंदे, प्रचार पर्यटन सचिव आयुष्यमान संजयजी माजी अध्यक्ष आणि प्रचार पर्यटन सचिव आदरणीय संजयजी गायकवाड, संस्कार सचिव रूपचंद कांबळे, हिशोब तपासनीस अनिलजी कांबळे, कार्यालयीन सचिव संतोष बागुल, संघटक सविताताई ढवळे, त्याचबरोबर सावित्रीताई शिंदे, पुष्पाताई कांबळे, नीलमताई शेट्टी, त्याचबरोबर रत्नमाला शेजवळ, सुनीताताई दिवे, श्रीपती ढवळे आणि अनंता जपकर, त्याचबरोबर शाखेचे सर्व माझी देखील सर्व पदाधिकारी, कारण माझीमुळे आम्ही आजी आहोत, हे की नाही? माझीला विसरता कामा नये. आणि म्हणून आजी माझे सर्व पदाधिकारी श्रद्धा संपन्न, कोणाचं नाव लिहून राहून गेले असं श्रद्धा संपन्न, शील संपन्न, उपासक उपासिका बाल बालिका सर्वांना सविनय सादर जय भीम करतो. आणि लागेल विषयाकडे येण्यापूर्वी या ठिकाणी बाबासाहेब म्हणतायत, जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. जवळजवळ 7 प्रवचन झालेले आहेत, ठीक आहे. परंतु आपण या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी वर्षावासाच्या मंगलमय कालावधीमध्ये धम्म प्रवचन मालिकेचं आयोजन करतो. म्हणून धम्म प्रवचन मालिका काय त्याचा आपण थोडक्यात इतिहास सांगू. त्याच्या अगोदर आपण ऐकलं जरी असलं, वर्षावास हा फक्त आणि फक्त प्रवर्तित झालेल्या म्हणजे उपसंपदा झालेल्या भंतेसाठी असतोय. वर्षावास कोणासाठी असतोय? उपसंपदा झालेल्या भंतेसाठी. प्रवचन घेतलेला आहे, श्रामणीसाठी देखील नाही आणि तुमच्यासाठी देखील वर्षावास नाही. आज शेट्टी साहेब चैत्यभूमीला गेलेले आहेत, एका घरात बसलेले आहेत, एका ठिकाणी वास करत नाहीत 3 महिने, इकडेही प्रवचन ऐकतात, इकडेही प्रवचन ऐकतात. म्हणजे आपण या ठिकाणी एका ठिकाणी बसायचं आहे. भंतेसाठी तो विनय तथागतांनी केलाय. तरी एका विहारामध्ये 3 महिने राहायचं आहे आणि नुसतं राहायचं नाही, सील समाधी प्रज्ञेचा स्टडी अभ्यास करायचा आहे आणि मानवाचं कल्याण करणाऱ्या धम्माचा प्रचार प्रसार प्रवचनाच्या माध्यमातून 3 महिने करायचा आहे. आणि मग त्यांना कोण नाही, मग आम्हाला समाज सगळं आहे, मग समाजाने त्यांना भोजन दान, जे जे त्यांना हवं असेल ते दान आणि पुण्यकर्म करायचं आहे. आमचा वर्षावास नाही, आम्ही वर्षावासामध्ये आमचं आचरण असलं पाहिजे, दान पुण्य करायचं. भंतेला दान असेल, इतर कोणाला दान असेल, दान पुण्य करायचं आहे. मग आपणही रोजच्या जीवनामध्ये आम्हाला पंचशील भगवंताने दिलेला आहे. परंतु या वर्षावासाच्या मंगलमय कालावधीमध्ये आम्ही देखील उपवास व्रत करायचं आहे. ती आपल्याला 4 आहेत महिन्यातील 4, दोन्ही पक्षातील 2 अष्टम्या, अमावस्याच्या 8 दिवस, अमावस्या आणि पौर्णिमा हे 4 दिवस आम्ही उपवास करायचा आहे. आणि उपवास करत असताना पंचशीलाच्या ऐवजी अष्टशील धारण करायचं आहे. आणि म्हणून वर्षावास भंतेसाठी आपल्यासाठी नाही, समजून घ्यायचं आहे. आणि या वर्षावासाच्या काळामध्ये भंते कमी आहेत. भंते विहारामध्ये कुठल्याच विहारामध्ये भंते नाहीत आणि धम्माचा प्रचार होणार नाही वर्षावासाच्या मंगलमय काळामध्ये. आणि मग काय करायचं तर भारतीय बौद्ध महासभेने ही शाळा, त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा धम्माची शाळा आहे. या शाळेच्या संस्थेच्या माध्यमातून बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक शिक्षिकाच्या माध्यमातून जवळजवळ 19 प्रवचनाच्या माध्यमातून 3 महिने धम्म समजून सांगण्याचं काम या ठिकाणी संस्था करत आहे. त्या 19 प्रवचनाबद्दल 7वं पुष्प आपण गुंफत आहोत, समजतं. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक पौर्णिमा 3 महिन्यामध्ये आपण संपूर्ण धम्म ग्रहण करायचं आहे. सगळा 19 प्रवचनाचा सगळा ग्रंथ आपल्याला करता येणार नाही प्रवचनाचा, त्याच्यामध्ये आपण अभ्यास करायचा आहे. भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म, लॉर्ड बुद्धा आणि धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित आपल्याला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं आम्ही 3 महिन्यामध्ये पठण केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे आणि आम्ही धम्म जाणून घेतला पाहिजे. नुसतं जाणून घेऊन वाचून चालणार नाही, ऐकून चालणार नाही, सांगून सांगणार नाही. तर धम्म आचारो परमो धम्म आहे. 3 महिन्यामध्ये जो धम्म कळतो त्याचं आचरण आपण करायचं आहे. या पुण्य मंगलमय काळामध्ये आपण कसं आचरण केलं तर आपल्या जीवनाचं मंगल आणि कल्याण होणार आहे. आणि म्हणून आपले भंते कमी असल्यामुळे वर्षावासामध्ये आम्ही वर्षावासामध्ये धम्म प्रवचन आपण ऐकायचं आहे. आणि म्हणून धम्म प्रवचन म्हणजे काय, प्रवचन म्हणजे काय त्याचा अर्थ सांगून विषयाकडे येणार आहे. प्रवचन या शब्दाचा अर्थ आहे व्याकरणिक दृष्ट्या शब्दाची शब्दफोड केली प्र अधिक वचन बरोबर प्रवचन. प्र म्हणजे परत परत पुन्हा पुन्हा, वचन म्हणजे काय तर भगवान बुद्धांच्या मुखातून आलेली सत्य वचने, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सत्य विचार एवढंच नाही तर या देशातील महापुरुषांचे सत्य विचार आणि या देशाचा एकूण सत्य विचार.
पुन्हा पुन्हा सांगणे, प्रवचन एकदाच असते परत परत असते, दर रविवार असते पौर्णिमेला पुन्हा पुन्हा सांगणे, वेगवेगळे प्रवचन काढतात, ठीक आहे. पुन्हा पुन्हा सांगणे आणि ते सांगत असताना ऐकणाऱ्याच्या मनाचे परिवर्तन झालं पाहिजे. ऐकणाऱ्याच्या मनाचे जे परिवर्तन होते त्याला म्हणतात प्रवचन. साधू हे प्रवचन हे बौद्ध संस्कृती आहे. प्रवचन हे फक्त आणि फक्त बौद्ध धर्मामध्ये असू शकतं, कारण सत्य सांगितलं जातं फक्त बौद्ध धर्मामध्ये. इतर धर्मामध्ये प्रवचन होऊ शकत नाही, तिथे सगळे असत्य, खोटं, काल्पनिक सांगितलं जातं, म्हणून प्रवचन हे सत्य सांगितलं जातं. म्हणून प्रवचन हे फक्त आणि फक्त बौद्ध धर्मामध्ये असू शकतं, नव्हे तर ती 26 वर्षापूर्वीची परंपरा आहे, बौद्ध परंपरा. आपल्याला माहित आहे अशा पौर्णिमेचा प्रसंग. पहिल्यांदा भगवान बुद्धाने आपलं पहिलं प्रवचन विशुद्धी मार्गावरती दिलं. त्याच्यामध्ये पंचशील, आर्याष्टांगिक मार्ग आणि दशशील, या भगवंताचं ते पहिलं प्रवचन ऐकल्यानंतर त्या 5 परिवर्तकाचं काय झालं? परिवर्तन झालं. ते संन्यासी होते, है की नाही, परंतु ते संघामध्ये सामील झाले आणि भगवान बुद्धांचे शिष्य झाले. म्हणजेच त्या ठिकाणी त्यांच्या मनाचं परिवर्तन झालं, संन्यासी सोडलं, ते प्रवर्तित झाले आणि भगवान बुद्धांच्या संघामध्ये सामील झालं, भंते झाले. परिवर्तनासाठी प्रवचन आहे. दुसरं आपल्याला उदाहरण ऐकता येईल, सांगता येईल, वाचण्यात आहे की सम्राट अशोक, अगोदर अशोक होते, सम्राट नव्हतेच. अशोक, राजा अशोक असताना त्यांनी गलिंगवरती युद्ध केलं. 1.5 लाख सैन्य मारलं गेलं, 1 लाख सैन्य मारलं गेलं, 1.5 लाख सैन्य घायल झालं होतं आणि संपूर्ण त्यांच्या नगरीमध्ये 2.5 लाख कुटुंब दुःखामध्ये विवळत होती आणि दुःखच होतं. आणि अशामध्ये मी राजा झालो, सम्राट झालो, आनंद उत्सव साजरा करत असताना निवृत्त भंते तिकडून चालले होते आणि निवृत्त भंतेला बोलवलं, त्यांना वंदन केलं आणि मागीपणा, अहमपणा म्हणून सम्राट अशोकाने सांगितलं मी आता जगाचा सम्राट झालो. आताचा तेव्हाचा जम्बूद्वीप आहे, आताचा भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, त्यानंतर अफगाणिस्तान, अनेक अशी राज्ये त्यापर्यंत होती, त्याला जम्बूद्वीप म्हणायची आणि त्याच्यावरती जे ताबा मिळवला होता, मी सम्राट झालो. तेव्हा भगवंत त्यावेळेस निवृत्त भंते म्हणतात, नाही राजा, तू सम्राट होऊ शकत नाही. राजाचे कर्तव्य असते प्रजाजनाची काळजी घेणं, तुझ्या राज्यामध्ये प्रजा सगळी सुखी असली पाहिजे. आज रोजीला 2.5 लाख कुटुंब दुःखी आहे, तू राजाच होऊ शकत नाही, तर सम्राट काय व्हायचं? बाकी सम्राट होऊ शकत नाही. आणि मग भगवान बुद्धांच्या अहिंसावादावरती प्रवचन दिलं आणि ते प्रवचन ऐकल्यानंतर दिवस होता आश्विन शुद्ध दशमी, सम्राट अशोकांचं परिवर्तन झालं. ते म्हणले आजपासून युद्ध करणार नाही, तलवार म्यान केली आणि इथून पुढे मी बौद्ध धर्माच्या शांतीच्या मार्गाने जाईल आणि धर्माचा प्रचार प्रसार केला. 8 वर्षामध्ये सांगण्यात तात्पर्य त्यांचं परिवर्तन झालं. निवृत्त भंतेच्या आमचं प्रवचन माध्यमातून काय प्रवर्तन करायचं? तर आमचा समाज तथागत भगवान बुद्धाने अंधश्रद्धा, कर्मकांड, देववाद, ईश्वरवाद हे सगळं नाकारलेलं आहे, बोधिसत्वाने नाकारलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जुन्या धर्मातून काढून हे यासारख्या बौद्ध धर्मामध्ये बौद्ध धर्माच्या ओघीत टाकलेला आहे. आणि म्हणून आमच्यामध्ये हे परिवर्तन झालं पाहिजे. अजूनही आमचा समाज याच्यामध्ये गुंतलेला आहे, गुरफटलेला आहे, म्हणून इतर संख्या कमी आहे. आजच्या प्रवचनात कालच्या प्रवचनाला केली होती, कारण तिकडच सगळी लोक होती, आहे का नाही, म्हणून त्यांचं परिवर्तन झालं पाहिजे. म्हणून या संस्थेच्या माध्यमातून प्रवचन मालिका आयोजन केलेलं आहे. अशा पद्धतीने प्रवचनाचा अर्थ समजत आहे. सगळे करून आपण आमच्या विषयाकडे येऊया. असा विषय आहे अनित्य, अनात्म, दुःख. तथागत भगवान बुद्धांनी आपला धम्म 84,000 महान असा मोठा आहे. 84,000 धम्मस्कंदामध्ये धम्म सांगितलेला आहे. प्रत्येक ठिकाणी भगवान बुद्धांनी प्रत्येकाला उपदेश केलेले आहेत, आपल्या स्मरणात माहित आहे. म्हणून या 84,000 धम्मस्कंदाचा सार भगवान बुद्धांनी जो आहे, तसा बौद्ध धर्मात 84 स्कंदाचा सार राजा बिंबिसाराला पौष पौर्णिमेला वेळूवनामध्ये सांगितला होता. 2 तोळमध्ये सांगितला होता. काय? सब पापस्स ग्रहणं कुशलस्स उपसंपदा सचित परियोधपणं एतं बुद्धान शासनम. फक्त 2 धम्माचा. तशाच पद्धतीने आजचा जो विषय आहे तो विषय ऐकत असताना हा धम्माचा सार 84 धम्मस्कंदाचा सार तथागत भगवान बुद्धांनी 500 तरुण भंतेना कौसवीच्या शिंसकोणामध्ये हा उपदेश केलेला आहे. कुठे? कौसवी, उत्तर प्रदेशामध्ये. कौसवीच्या शिंसकोणामध्ये हा बौद्ध धर्माचा 84 धर्मस्कंदाचा सार म्हणजे बौद्ध धर्माचा सार 3 शब्दामध्ये सांगितला. अनित्य, अनात्म आणि दुःख. हा 3 शब्दामध्ये धम्माचा सार सांगितला. तोच आपण प्रवचन ऐकणार आहे. तथागत भगवंतांनी अनात्मवाद सिद्धांताची लक्षणे अनंत लग्न सूत्रामध्ये सांगितलेली आहेत. आणि म्हणून अनित्य, अनात्म आपण एक बघणार आहोत. 3 भागामध्ये सांगितलेला आहे उपदेश. अनित्य, तर भगवान बुद्ध काय म्हणतात अनित्याविषयी?
सभे संघाला अनिच्छती यदा पय्याय पස්සती अत्र निबंधती दुःख यस्समग्गो विसुद्धिया. पाली भाषेत उपदेश केलेला आहे. भगवंत म्हणतायत सर्व सृष्ट आणि निर्मित प्राणी आणि वस्तू हे अनित्य आहे. हे अनित्य आहे. पहिला आपण अनित्य ऐकतो. हे जेव्हा मनुष्याला, प्रत्येक मनुष्यासाठी धम्म आहे, कारण भगवंताचा धम्म फक्त नवी मुंबईतल्या, दिवसनगर मधल्या किंवा महाराष्ट्रातल्या भारतापुरता मर्यादित नाही, तर विश्वातील प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी धम्म भगवंतांनी सांगितलेला आहे. मानवाच्या कल्याणाचा धम्म आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंत म्हणताय जेव्हा मनुष्याला स्वतःच्या प्रज्ञेद्वारे हे समजते, काय समजते की सर्व सृष्ट आणि निर्मित प्राणी हे आणि वस्तू अनित्य आहेत, हे प्रत्येक जेव्हा मनुष्याला स्वतःच्या प्रज्ञेद्वारे समजते तेव्हा त्यावेळी तो दुःखापासून मुक्त होतो. हाच विशुद्धीचा मार्ग आहे. काय म्हटलं? विशुद्धीचा मार्ग आहे स्वतःच्या प्रज्ञेद्वारे. आता आपल्याला बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा देखील दिलेली आहे की नाही? त्याच्यामध्ये एक प्रतिज्ञा आहे. काय आहे? प्रज्ञाशील आणि करुणा या बौद्ध धर्माच्या 3 तत्वाची सांगड घालून मी माझे जीवन चालू. प्रज्ञा वेगळी आणि ज्ञान वेगळं आहे की नाही? तुम्हाला सोप्या भाषेत समजत सांगू. प्रज्ञा वेगळी आहे, ज्ञान वेगळं आहे. प्रज्ञावंत वेगळा, ज्ञानवंत वेगळा मनुष्य आहे. ज्ञान म्हणजे काय आणि प्रज्ञेमध्ये तुमच्या व्यवहारात उदाहरण दिले तुमच्या लक्षात येईल. आज संडे आहे ठीक आहे. आता इथं वर्षावास आहे, त्यांचाही चतुर्मास आमची सूर्य आहे असो. परंतु हा जर पिरियड सोडला, एखादा व्यक्ती आला तुम्हाला म्हणाला आपल्या ओळखीचा आहे आणि उद्या माझ्याकडे संडेला कार्यक्रम आहे, तुम्ही यायचं आहे. तुम्ही कसला विचार नाही केला, तुम्ही स्वतःच्या प्रज्ञेचा वापर केलाच नाही. तुम्ही ज्ञानी आहात, प्रज्ञा वापरले. तुम्ही मित्र आहे, काय आहे, आपला कार्यक्रम ठीक आहे, मी उद्या येतो, संडेला येतो. आता संडेला गेले तुम्ही, तिथं गेल्यानंतर त्याचा कार्यक्रम काय होता? तंदुरीचा कार्यक्रम होता. भोपळ कापलं होतं, जागरण गोंधळ होतं. आम्ही प्रज्ञेचा वापर केला का? नाही केला. त्याला आणि मग आम्ही विचारला असतो की बाबा काय कार्यक्रम आहे, आम्ही तिकडे जाणारच नाही. भगवान बुद्धांनी पहिल्याशी आम्हाला तेच सांगितले, सर्व प्राणी मात्रावरती मैत्री अनुकंपा करा ठीक नाही. आम्ही आमच्या प्रज्ञेला विचारलं का काय कार्यक्रम आहे, कशाचा कार्यक्रम आहे? विचारलंच नाही. समजणारा प्रज्ञाने प्रज्ञाद्वारे कळलं पाहिजे हे जगात सर्व गोष्टी अनित्य आहे. हे जेव्हा प्रत्येकाला कळेल तेव्हा तो दुःखातून मुक्त होईल. आणि म्हणून हे मुद्दे आहेत, आपण थोडक्यात बघूया. सर्व अनित्य म्हणजे सर्व नित्य असं सर्व काही नाही. भगवंत म्हणताय जग अनित्य आहे. जग अनित्य, सगळं जगच अनित्य आहे. बघा गावामध्ये बदल घडत होत आहे. पुढे म्हणताय सर्व सृष्ट आणि निर्मित प्राणी वस्तू देखील अनित्य आहे. नित्य असं काहीच नाही. बघा तुम्हाला थोडं उदाहरण पण बघूया 2-4. सर्व प्रकारचे धर्म म्हणजे अर्थात पंचस्कंदामध्ये रूप, वेदना, संज्ञा आणि संस्कार हे विज्ञान व अनात्म आहे. हे केवळ नैसर्गिक चेतनायुक्ताचे प्रतीकाचा आविष्कार आहे. जेव्हा अंत होतो माणसाचा किंवा प्राण्याचा तेव्हा त्याचे शरीर पुढे मुद्दा आहे शरीर किंवा रूप. शरीर आपलं जे आहे किंवा रूप आपण म्हणतो, हे रूपवान आहे, सुंदर आहे की नाही? आपलं रूप आहे. शरीर किंवा रूप हे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि या 4 भौतिक घटकांनी बनलेले आहे. ज्यावेळेस रूपाचा शरीराचा अंत होतो म्हणजे मृत्यू होतो प्राण्याचा, तेव्हा 4ही घटक त्या 4ही वातावरणाच्या घटकामध्ये विलीन होत असतात. म्हणजे नित्य असं काहीच नाही, अनित्य आहे समजते आपल्याला. त्यानंतर कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा यावेळी विविध संस्कार उत्पन्न होतात आणि लय पावतात. शेवटी संस्कार अभावास मिळतात. या कारणाने ते अनित्य आहे. सगळे संस्कार देखील अनित्य आहे. सर्व वस्तू चिरंतर नाही, त्या अखंड परिवर्तनशील आहेत. त्यांच्या मताप्रमाणे वस्तूचा विकास होतो आणि शेवटी नष्ट होतात. शरीराचा नाशवतपणा आहे की नाही? मी माझं म्हणतो पण माझं काहीच नाही. एक उदाहरण सांगितले पुढे. भगवंतांनी आपल्या जीवनामध्ये 8 प्रताप मिळवलेले आहेत का? जे मंगळात ठेवतात आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये आहे सच्च, विहाय, सचिक आहे की नाही? म्हणजे सच्चक हा परिवर्तक होता, जैन धर्मीय होता. आणि त्यांना उपदेश करताना भगवान बुद्धांनी 2 सत्य सांगितलेले आहेत. सत्य 2 आहे. एक सामुद्रिक सत्य, एक पारमार्थिक सत्य. म्हणजे व्यवहारिक सत्य आणि जे खरं सत्य आहे पारमार्थिक सत्य आहे. म्हणजे सामुद्रिक सत्य आणि पारमार्थिक सत्य.
मग सामुदायिक सत्य काय आहे, व्यावहारिक सत्य काय आहे? मी माझं माझं, हे सामुदायिक व्यवहारातलं सत्य आहे. बरोबर. पारमार्थिक सत्य माझं काहीच नाही आहे का बघा. चिकित्सा आपण थोडं तपास उदाहरणाने चिकित्सा कारण का थोडे तपसूया का आपण, माझं आहे का बघूया का. बघा हे जे आपलं शरीर आहे म्हणतो माझं आहे, माझा आहे, मी रूपवान आहे, सुंदर आहे की नाही, सगळं माझं आहे. पण आहे का? जर माझं आहे आणि ते भगवान बुद्ध आहे तेव्हा सांगताय, जर माझं आहे तर ते बिलकुल त्याच्यामध्ये बदल होता कामा नये. माझा कंट्रोल पाहिजे माझ्यावरती. मग मी म्हातारपणाच्या वेळेस माझे केस टिकता कामा नयेत. माझ्यावर मी माझा आहे ना, तर माझं कंट्रोल जेव्हा पाहिजे, माझे केस बिलकुल टिकला कामा नये, जसे आहे तसेच राहिले. ही सामुदायिक सत्य आहे, माझा आहे. परंतु पारमार्थिक माझं काहीच नाही. माझे दात नाही पडले पाहिजे, सुरकुत्या नाही झाल्या पाहिजेत माझ्या शरीरावर माता झाल्या. होते का कंट्रोल आपण करू शकतोय का? बिंबिसार राजाच्या खेमाराणीला देखील हा सौंदर्याचा गर्व होता, परंतु भगवंताचा हानी ते बारावचे प्रवचन ऐकल्याने त्यांचंही परिवर्तन झालं होतं. हे पारमार्थिक सत्य आहे की माझं काहीच नाही. शेवटी मृत्यू झाल्यानंतर माझ्या सांगितलं आप तेज वायू पृथ्वी हे चारही भौतिक घटकामध्ये विलीन होत झालेले असतात. त्यामुळे माझं काही शिल्लक राहत नाही. आणि एवढंच नाही, माझा गाडी माझा वस्तू म्हणजे निर्मित देखील आपण निर्माण केल्या देखील भगवान होता आणि आम्ही काय म्हणताय. आम्ही घेतलेली गाडी, आम्ही घेतलेला बंगला, आमचे जमवलेली तिजोरी, पैसा जातोय का संधी मेल्यानंतर, मृत्यू पावल्यानंतर येतोय का, ही तेच राहते. हे सामुदायिक सत्य आहे, व्यवहारिक सत्य आहे माझं आहे, परंतु माझं पारमार्थिक सत्य माझं असं काहीच नाही. अशा पद्धतीने त्या सच्चेक परिवर्तकाला भगवान बुद्धाने उपदेश करून त्याचं परिवर्तन त्याच्यावरती विजय मिळवला. त्याला वाटत होती हुशार, परंतु त्या ठिकाणी त्याच्यावरती देखील भगवान बुद्धाने विजय मिळवला होता. त्यांच्यातला 8 प्रतापमध्ये आहे, 8 प्रताप आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने पुढे भगवंत आपल्या शरीराच्या नाशवंतपणावर व्यक्त करताना म्हणतायत, शरीर हे मडक्याप्रमाणे अनित्य आहे. भगवंत म्हणताय त्या 500 तरुण म्हणते ना, शरीर मानवाचं शरीर, प्राण्याचं शरीर हे मडक्याप्रमाणे आहे. कसं मडक्याप्रमाणे आहे बघा. ज्यावेळेस पहिल्यांदा मडकं बनवत असताना कुंभार काय करतो, पहिल्यांदा माती जमा करतो. माती जमा केल्यानंतर तसंच मडकं बनवतो का, चिखल करतो का, तर त्या मातीतील खडे कचरा बाजूला काढतो. तसं आम्ही आमच्या विचारातील वाईट कचरा काढून टाकला पाहिजे, हा आदर्श आम्ही घेतला पाहिजे. ते खडे माती बाजूला काढतो, चांगल्या पद्धतीची माती बनवून त्याला चिखल बनवतो. चिखल बनवल्यानंतर त्या चाकावरती आकार देतो, मडकं बनवतो. आणि मग ते कच्चं मडकं बनल्यानंतर पक्क झालं पाहिजे म्हणून ते भट्टीमध्ये भाजतो. भट्टीमध्ये भाजलंय की नाही, कच्चं आहे का नाही, वाजून बघतो. आणि एवढं पक्क, एवढी मेहनत करून एवढं पक्क बनवलेलं मडकं जर आपल्या हातातून पडलं तर काय होतं, पटकन फुटतं. तसं मानवी शरीर देखील आहे, मडक्याप्रमाणे क्षणभंगुर आहे. आज आहे, उद्या की प्रवचनात दुसऱ्या आहे का नाही सांगता येणार नाही, मला सगळ्यांचंच आहे. शेवटी मृत्यूला जाणे आहे. भगवान बुद्ध जगातले सुपर सायंटिस्ट होते, परंतु त्यांचं देखील वयाच्या 80 वर्षी महापरिनिर्वाण झाले. काही तसेच आहेत का आतापर्यंत. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं, जन्म अनिच्छा वत संखारा उपद्रवे धम्मिनो. त्याला जन्म आहे, त्याला मृत्यू हा आठवडा आहे. तरी देखील आमच्या इन्व्हिटेशन कार्ड मध्ये शब्द असतोय, काय शब्द प्रयोग करतोय, चिरंजीव सौदार्थमध्ये का सौभाग्यवती कांचनी आहे का. चिरंजीव कोणीकडे आमच्या असते, चिरंजीव अमुक अमुक. भगवान बुद्धाने सांगितलं त्याला जन्म आहे, त्याचा मृत्यू आहे, कोण आहे का चिरंजीव. मग आम्ही शब्द प्रयोग केला पाहिजे का चिरंजीव, कोणीही चिरंजीव नाही, हा भगवान बुद्धाने तेव्हा सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपलं शरीर हे मडक्याप्रमाणे आहे, क्षणभंगुर आहे. आणि म्हणून जे आपल्याला जीवन मिळालेलं आहे ते सुखी जीवन, स्वाभिमानी चांगलं जीवन जगलं पाहिजे, धर्माचं आचरण केलं पाहिजे, आपल्या शीलवान आपल्या तंतोतंत शीलाचं पालन केलं पाहिजे आणि आपल्या शीलाचा सुगंध इतरांना दिला पाहिजे. हे महापुरुष, देशाचे महापुरुष आपण प्रतिभा इकडे लावले, महामाता लावले आहेत ना, किती वर्षापूर्वी. आता नाव निघते ना, कशामुळे, त्यांच्या चांगल्या कार्यामुळे. आणि तशा पद्धतीने आमचं देखील नाव निघालं पाहिजे, असं आम्ही जीवन जगलं पाहिजे. कारण आज आम्ही अनित्य आहोत, आम्ही मरणार आहोत. जे काय आम्हाला आयुष्य मिळालेलं आहे, जे लाभत आहे ते चांगल्या पद्धतीने चांगल्या वागलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. अशा पद्धतीने भगवान बुद्ध म्हणतायत, शरीर हे मडक्याप्रमाणे क्षणभंगुर आहे. पुढे म्हणतायत, प्राण्याचा किंवा मानवाचा ध्येय पाण्याच्या बुडबुड्यासारखा, बुडबुड्याप्रमाणे असर आहे. बघा, पाण्यामध्ये बुडबुडा येतो, तो तसाच राहतोय का, कायम राहतोय का, आणि लगेच संपून जातो. तसं आपलं शरीर आपलं देखील आहे. पुढे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील आपल्या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात अनित्यवादाविषयी बाबासाहेबांचं बुद्धांचे मत ऐकली. बाबासाहेबांचं देखील मत काय म्हणतात, अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहे, अनित्यच्या सिद्धांतात आणि अनित्य आहेत.
व्यक्तिगत रूपाने प्रत्येक प्राणी अनित्य आहे. भगवान बाबासाहेब म्हणतायत प्रतित्य समुत्पन्न आत्मतत्व अनित्य आहे. हे अनित्याच्या सिद्धांताचे 3 पैलू आहेत. म्हणजे अनित्याच्या सिद्धांताचे 3 पैलू सांगताना भगवंत बाबासाहेब काय म्हणतायत? प्रतित्य समुत्पन्न म्हणजे उत्पन्न होणे, आत्मतत्व अनित्य आहेत. अनित्य हे सर्व परिवर्तन बदलणारे आहेत आणि शेवटी नष्ट पावणारे आहेत. म्हणजे सोप्या भाषेमध्ये आता सांगितलं, त्याला जन्म आहे, त्याला मृत्यू आहे. आपल्याला उदाहरण देता येईल. बघा, सगळं अनित्य आहे का नाही? भगवान बुद्धाने आपल्या धर्मामध्ये निसर्ग नियम आणि विज्ञान सांगितलं, म्हणजे सत्य सांगितलं म्हणून जगाने स्वीकारलं. भारताने मात्र नाही स्वीकारलं. मला तर वाटते माझ्या अभ्यासातून स्वीकारला असतं तर भारतीय पुढे गेला, जपानच्या पुढे गेला असता. बुद्धांना स्वीकार, बुद्धांच्या विचार नाही स्वीकारलं. मग भगवान बुद्ध का तर राजकुमार होते. सगळं आपल्या धर्मामध्ये निसर्ग नियम आणि विज्ञान, कारण सगळ्या घडामोडी त्यांच्या जीवनातल्या निसर्गामध्ये झाले. सगळ्यांना माहित आहे. जन्म लुबिन म्हणावे, लहानपण जरी राजपुत्र होते तरी शेतामध्ये जायचे, एका सगळ्या मित्रांना घ्यायचे, एका टॉपिकवरती ध्यान साधना करायला लावायचे, राहायचं लावायचे आणि निसर्गामध्येच जास्त राहायचे. त्यानंतर वयाच्या 29व्या वर्षी घरत्याग केला. त्यानंतर संपूर्ण आयुष्य म्हणजे 6 वर्ष चिंतन म्हणून सगळ्या निसर्गामध्ये केलं. त्यानंतर बुद्धिवर्षाखाली ज्ञान प्राप्ती 528 ला ज्ञान प्राप्ती झाली. बुधवारी वैशाख पौर्णिमेचा दिवस होता. ज्ञान प्राप्ती झाली. पुढे झाली राजघराण्यामध्ये झाली का ते स्वतःच्या राजघरामध्ये झाली तर निसर्गामध्ये बोधिवृक्षाखाली म्हणजे निसर्गामध्ये झाली. त्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन केलं. ऋषी पतन मुक्तायवन सारनाथ म्हणजे निसर्गामध्ये धम्मचक्र प्रवर्तन केलं आणि निसर्गातच धम्माचा प्रचार केला आणि शेवटी महापरिनिर्वाण देखील 200 वर्षाच्या खाली म्हणजेच निसर्गामध्ये झालेला आहे. सगळ्या घटना तुम्हाला माहिती मी थोडक्यात सांगितल्या. म्हणजे निसर्गामध्ये ज्या काही घडामोडी होत आहेत ते त्याला निसर्गामध्ये जर एवढे राहिले तर निसर्गाच्या सगळ्या घडामोडी त्यांना माहित होत्या आणि म्हणून त्यांनी आपल्या धर्मामध्ये निसर्गामध्ये जे नियम आहेत ते सांगितले आणि विज्ञान म्हणजे सत्य सांगितलं म्हणून जगाने स्वीकारलं. तर आपल्याला निसर्गातलं उदाहरण घेता येईल. अनित्य आहे का? निसर्ग देखील अनित्य आहे का? बघा, निसर्गात आता हे फुल आम्ही पुष्पपूजा का करतो? त्याच्याकडे काय मागण्यास आली नाही, अंधश्रद्धा कर्मकांड म्हणून नाही, तर हे फुल सांगते. निसर्गातलं आहे ना फुल, झाडाला आलं ना फुल, हे फुल सांगते मी आज ताजा आहे, टवटवीत आहे, सुगंधित आहे, उद्या सुकणार आहे, परवा कोमजणार आहे, तेरवा नष्ट होणार आहे. फळ असंच, फुल हे असंच राहणार नाही. हा भगवान बुद्धांच्या अनित्यवादाची शिकवण आम्हाला फुल सांगतं. म्हणून आम्ही भगवंताची आणि बाबासाहेबांची दोन्ही हातांनी आम्हाला पूजाही आमच्या समाजात दोन्ही हातांनी पुष्पपूजा करतो. आणि ते आहे का नाही? बघा, आपण रोप लावतो, रोप लावल्यानंतर ते रोप तसंच राहते का? त्याचं मोठं झाड होते, बदल होते आणि शेवटी वादळ आले की वादळामध्ये ह्याच्यामध्ये प्रवेश जाते. आहे का नित्य असं काही? एक नाही, ते काही निसर्गामध्ये सगळ्या घडा सगळं आपल्याला फळाचं देखील देत आहे. त्यानंतर आपलं निसर्गामध्ये मानवाचं देखील येत आहे. आपला जन्म होते, आपण जन्मानंतर आपल्याला काय म्हणलं जाते? बाळ म्हणलं जातं. एक नाही, बाळाचं मन थोडं मोठं झालं की बाळू होते. एक नाही, बाळू होते. तरुण बालपण अवस्था बाळू, बाळाचं बाळू, बालपण अवस्था बाळू, नंतर कुमारावस्था बाळू, नंतर तरुण मध्ये झाल्यानंतर बाळासाहेब. एक नाही, तरुण झाले, साहेब झाले, बाळासाहेब झाले. बाळासाहेब तरुण आहेत, तरुण झाल्यानंतर पुन्हा म्हातारपणाकडे येत आहेत, बाळासाहेब जी होते. एक नाही, आदराने मग आपण म्हणतोय बाळासाहेब आणि शेवटी मरते. ज्यावेळेस मृत्यू होत असतं, म्हातार होत असतं, ते बाळ जन्माला येतं. बाळ कसं राहते का? शेवटी बदल होते. म्हणजे दर 10 वर्षांनी शरीरामध्ये बदल होतो. हा म्हणजे नीट आणि ते काहीच नाही आहे का नित्य? हाच भगवान बुद्धाने संस्कृतीच्या श्रेष्ठपणामध्ये त्या 500 तरुण मंदिरांना सांगितलं होते हे जगामध्ये. आणि हे जेव्हा आपल्या स्वतःच्या बुद्धीला आपल्याला कळेल मी माझं काहीच नाही, आपल्याला त्या ठिकाणी राहायचंच आहे. परंतु मरत असताना निसर्ग नियमाप्रमाणे बुद्धाने सांगितलं म्हातार होऊन गेलं पाहिजे, मृत्यू झाला पाहिजे, त्याच्यासाठी धम्माचं आचरण केलं पाहिजे, पंचशिलाचं तंतोतंत आचरण केलं पाहिजे. तर त्याप्रमाणे धम्माचं आचरण केलं, पंचशिलाचं आचरण केलं तर बुद्धाने सांगितल्याप्रमाणे निसर्ग नियमाप्रमाणे म्हातार होऊन आमचं निधन होणार आहे. आणि म्हणून आणि आमच्या शब्दात आमच्या नावापुढे आम्ही काय झालं पाहिजे? आयुष्यमान आयुष्यपान मी असा शब्द प्रयोग केला पाहिजे. चिरंजीव बिलकुल नाही, कारण चिरंजीव कोणी नाही. अशा पद्धतीने आणि तेव्हा थोडक्यात आपल्याला समजले असं घेत धरून आपल्याला पुढच्या मुद्द्याकडून पुढच्याकडे येऊया. अनात्म भगवान बुद्धांनी सांगितलं अनंत प्रकार हे सगळं नाकारलेलं आहे. भगवान बुद्ध म्हणतायत अनात्म म्हणजे काय? तर शहरात किंवा शहराच्या बाहेर कुठेही आत्मा नाही. भगवंताने आत्मा नाकारला म्हणून त्यांच्या धम्माला अनात्मवादी धम्म म्हटलेला आहे. भगवान बुद्धाने
भगवान बुद्धांच्या म्हटलेलं आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे, आत्म्याच्या अस्तित्वाची मानणं तर सोडा, मग बाबासाहेब तर पुढे जाऊन म्हणताय, आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ईश्वराच्या अस्तित्वाच्या चर्चे इतकीच निरुपयोगी आहे. म्हणून प्रस्तावना केला, आत्मा पुनर्जीवन ईश्वर सगळं काल्पनिक आहे. बाबासाहेब म्हणतायत आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा इतकीच त्या ठिकाणी मानलेली आहे, निरुपयोगी आहे, म्हणजे त्याचा काहीच उपयोग नाही, म्हणजे तेव्हा आम्हाला चर्चा करायची गरज आहे की नाही. म्हणून ते म्हणतात, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात महालियाला भगवंतानी निश्चितपणे आत्मा नाही असेच उत्तर दिलेले आहे. आत्मा नाकारलेला आहे भगवंतानी दिले आहे. म्हणून भगवंताच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. आत्म्याचे अस्तित्व मानणे हे धम्म नव्हे तर तो अधम्म आहे. ग्रंथामध्ये माझ्या मनाचं काही नाही, बाबासाहेबांनी लिहिले, आत्मा मानणे म्हणजे धम्म नव्हे तो अधम्म आहे. हा सिद्धांत तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचा ग्रंथ या ग्रंथामध्ये बोधिसत्वाने खंड 3 भाग 4 आणि प्रकरण 3 मध्ये सांगितलेला आहे. म्हणजे शरीरात किंवा शरीराच्या बाहेर आत्मा नाही, म्हणून भगवान बुद्धांचा धम्माला अनात्मवादी धम्म म्हटलेला आहे. आता बुद्धांनी सांगितलं, पाचशे घंटेना बाबासाहेबांनी सांगितलं, तरी देखील आमच्या समाजाला कळालेलं नाही. मग आता चिकित्सा केली पाहिजे. बुद्ध म्हणतात येही प्रसिद्ध या पहा ऐका बुद्धीच्या तपसा चिकित्सा करा आणि सत्य असेल तर स्वीकारा. मी सांगतोय म्हणून नाही, एवढं स्वातंत्र्य कुठल्याही धर्मामध्ये कुठल्याही धर्म संस्थापकांनी दिलेलं टीका टिप्पणी नाही, सत्य परिस्थिती आहे. बुद्ध म्हणतात सुपर सायंटिस्ट आता जर तुमचा मोबाईल देखील आहे ना, या लहरी भगवान बुद्धांना कळत होतं आज माझं प्रवचन कोण ऐकल आणि कुणाच्या मनामध्ये माझ्याविषयी श्रद्धा निर्माण झालेली आहे, हे भगवान बुद्धांना त्या लहरीमुळे कळत, या मोबाईलच्या ते कळत होते. आणि त्या ठिकाणी जाऊन भगवान बुद्ध त्याला उपदेश करत होते. हे सुपर सायंटिस्ट होते की भगवान बुद्ध आताचं विज्ञान जसं जसं बुद्धांनी सांगितलं म्हणून त्याला सुपर सायंटिस्ट म्हटलेलं आहे. म्हणून तरी देखील ते म्हणतात तुम्ही चिकित्सा करा, मी सांगतोय म्हणून नाही, तुम्हाला पटलं तर घ्या. मग आपण थोडी चिकित्सा करू, त्यांनी नाकारलं, बाबासाहेबांना नाकारलं, आमचा समाज स्वीकारतो म्हणून आम्ही थोडी चिकित्सा केली. थोडं तपासाय बघा, शरीराचे सगळे अवयव आपले बाहेर काही अवयव सगळं दिसत आहेत. डोळा आहे का, कान आहे, नाक आहे, घसा आहे, सगळं आहे, त्वचा आहे, केस आहे, दाढी आहे, सगळं दिसतंय की नाही. भगवान बुद्ध काय म्हणतायत, आपली जी 6 मुख्य इंद्रिय आहे त्याची चिकित्सा करायची. मग हे सगळं दिसत आहे, केवळ अंतरावय देखील दिसतात. त्यांनी काय सांगितलं, एका म्हणून नाही, तर भगवान बुद्धांनी सांगितले 1 किंवा 6 इंद्रियामध्ये 1, 2, 3 इंद्रियांची चिकित्सा झाली पाहिजे. मग आता आपण म्हणाल ते म्हणतात ऐश्वर आहे पण दिसत नाही, पण आहे, पण कुठं आहे, अस्तित्व आहे का, नाही. तशाच पद्धतीने हवा आहे पण आम्हाला दिसत नाही. मग तिला आम्हाला हवेचा काय मला चिकित्सा करायला लागेल. हवा आमचं इंद्रिय आहे, असा मुख्य इंद्रिय आहे, याच्यात दिसत नाही, हवा दिसते का, चिकित्सा केली तपासलं पाहिजे. मग भगवंतांनी सांगितलं दुसरं इंद्रिय आपलं काय आहे, त्वचा, स्पर्श जाणवतोय की नाही, हवेचा स्पर्श जाणवतोय की नाही, गरम आहे का, थंड हवा आहे जाणवतोय की नाही, म्हणजे हवा आहे पण तिकडे दिसरोगी नाही, चिकित्सा करा. दिसत नाही, आहेच नाही, कोणी पाहिलंच नाही, मग त्याला मानायचं नाही. हे सगळे अवयव दिसतात, अंतरावय देखील दिसतात. अंतरावय कसे दिसतात, अंतरावय म्हणा तुम्ही कुठे दिसतंय आम्हाला, आत जे आहे ते आता स्कॅन निघाला, सगळं निघालं, पण तसं नाही दिसत. भगवान बुद्ध म्हणताय तोही प्राणी मीही प्राणी. भगवान बुद्धांनी सांगितलं भगवंताचा धम्म मनुष्य मात्र नाही, सर्व प्राणी मात्रच नाही, तर निसर्गाचा हिता सुखाचा कल्याणाचा धम्म म्हणजे मार्ग म्हणजे धम्म आहे. म्हणून भगवान बुद्धांनी पहिलं शील दिलं तोही प्राणी मीही प्राणी. कुठल्याही प्राण्याची विनाकारण हत्या करू नका. भगवान बुद्धांची मैत्री लोकांवर नुसती सांगितली नाही, त्यांनी आचरण केलं. त्या काळामध्ये रोड नव्हती, पेट्रोलची नव्हती, वाहन नव्हती, महामार्ग नव्हते, परंतु वाहन म्हणून प्राण्याचा उपयोग केला जात होता ना. घोडा असेल, उंट असेल, बैल असेल, हत्ती असेल, अशा प्राण्याचा उपयोग केला होता. त्याच्या पाठीवरती बसत होते किंवा त्याला झुंपून टांग्याला झुंपत होते, घोडा एक रथाला झुंपत होते, त्यानंतर बैलगाडीला बैल झुंपत होते. म्हणजे प्राण्याचा वाहन म्हणून त्या काळामध्ये उपयोग केला जात होता. परंतु भगवान बुद्ध मात्र 45 वर्ष आपल्या पायी चालत बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला. कुठल्याही प्राण्याच्या पाठीवरती बसलेले, कारण तोही प्राणी मीही प्राणी, त्याच्या पाठीवरती बसून मी त्याला विनाकारण गाता असेल. ही भगवान बुद्धांची प्राणी मात्राविषयी जिव्हाळा, करुणा, मैत्री प्राणी मात्राविषयीची. आणि तिकडच्या धर्मात मात्र आता येणारी आहे, आता पहिली येणारी आहे वाघाव बसते. वाघाव बसल्या वाघ ठेवल का, अशी वाघ पुरा बसले
तिकडे दुसरा पुढे येणारा उंदरा बसलाय. त्याचं वजन काय, त्या उंदराचं वजन काय, त्याला बॅलन्स केला त्याचं वजन सगळं येईल का? कोण कुत्र्या बसलंय, कोण कशावर बसलंय, प्राण्यावर बसले, त्रास दिलाय त्याला. सांगण्यास तात्पर्य भगवान बुद्धांची माहिती आहे. तोही प्राणी मीही प्राणी, प्राण्या आणि मध्ये माझ्यामध्ये फरक फक्त एक आहे. काय आहे? हा मनुष्य प्राणी हुशार मानला जातो, इतर प्राणी हुशार नाही. काय फरक आहे? एकच फरक, आज काहीच फरक नाही. तुम्हाला अंतरावर दाखवायचं आहे म्हणून मी ते नाही नाही ते पण सगळं बोलते. प्राणी वाव वाव करते, पोपटाला बोलवायचे का पोपट बोलते, हो हो पोपट बोलते बोलते ना, त्याच्या आवाज बोलते नाही. तर फरक आहे, मनुष्य प्राण्याकडे दोन मेंदू असतात, इतर प्राण्याला फक्त एकच मेंदू असतो, छोटा मेंदू आणि मोठा मेंदू असतो. म्हणून हुशार आहे मनुष्य प्राणी. परंतु मनुष्याला प्राण्याला म्हणून आम्हाला अंतरावयव दाखवायचे आहेत. अंतरावयव पाहण्यासाठी आम्ही संडेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं 24 नोव्हेंबर 1956 जिथे बुद्धांचं पहिलं प्रवचन झालं, त्या स्थानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं गौधर्मावरती शेवटचं प्रवचन झालं, व्याख्यान भाषण झालं. त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतायत प्रत्येकाने धर्मांतर केलं होतं. इकडून सगळे काठमांडू सगळी स्थळ बाबासाहेब बघितली होती. बाबासाहेब म्हणतायत प्रत्येक धर्मांतरित बौद्ध व्यक्ती शेट्टी साहेब आणि देशमाई साहेब तशाप्रमाणे आचरण करतायत बाबासाहेब. दर रविवारी बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये 24 नोव्हेंबर 1956 भाषणामध्ये म्हणतायत धर्मांतरित प्रत्येक बौद्ध व्यक्तीने एकट्या नाही सहकुटुंब सहपरिवार दर रविवारी विहारात आलं पाहिजे. विहार संस्कार केला आहे. आम्ही विहारात आमचा समाज येत नाही म्हणून संख्या कमी आहे. मग आम्ही संडे कसा साजरा करतो? बाबासाहेबांनी सांगितलं तसा साजरा करत नाही. आम्ही आमच्या फायद्यासाठी संडेचा अर्थ लावला. काय संडेचा अर्थ लावून घेतात आम्ही आचरण करतोय. आमचा समाज आम्ही नाही. काय संडेचा अर्थ? संडे, चिकन डे, मटन डे, वाईन डे, स्लीपिंग डे. झोपला तरी विहारात येत नाही. आमच्या फायद्याचा अर्थ लावला असा संडे साजरा करतोय. आणि मग तो संडे साजरा करण्यासाठी तो व्यक्ती अंतरावयव दाखवायचा म्हणून मला उदाहरण द्यावं लागलं की संडेचा साजरा करण्यासाठी चिकन मटन डे किंवा चिकन डे साजरा करण्यासाठी सकाळी उठल्या खाटीकाच्या दुकानावरती जातो. तिथे भला मोठा भूपट कापून टांगलेला असतो. तोही प्राणी मीही प्राणी. प्राण्यामध्ये फक्त एकच फरक सांगितला, हे सगळे अंतरावयव त्या ठिकाणी दिसतात की नाही? काळीज आहे, फुफ्फुस आहे, छोटा आतळ, मोठा आतळ, ब्लॅडर, किडनी, अपेंडिक्स, सगळे अवयव आपल्यासारखे सेम आहे. ठीक आहे. आपल्याला काही दिसतात ऑपरेशन केल्यानंतर. ऑपरेशन केल्यानंतर पेशंटला डॉक्टर पेशंटला असतो, परंतु आपल्या नातेवाईकाला घेत नाही, कारण ते बघून चेक करेल त्याला बघायचं त्याला बघायचं म्हणून ऑपरेशन असतो. परंतु मी सगळं ते काम केलंय, मला ते सगळं माहित आहे. सांगण्यात तात्पर्य ते सगळे अवयव आपल्याला दिसत आहेत, डोळ्याने दिसत आहेत. आम्ही खातो ते दिसतं कळते, कुठल्या पालखी कशी वजरी कशी करायची कशी कराय म्हणजे आम्हाला कळत. आमच्या जीव आहे ना, जीवा जे आम्हाला सगळं करतो सत्य आहे. परंतु आत्मा नावाचा त्याच्या व्यक्ती त्याच्या प्राण्याच्या शरीरामध्ये आत्मा कोणी बघितलाय का? आणि आपल्याही शरीरामध्ये आत्मा नाही, म्हणून भगवान बुद्धांनी आत्मा नाकारला. सत्य आहे का नाही? हे जर पडत नसेल तर अजून एक उदाहरण सांगतो. विज्ञानाचं बुद्धांनी विज्ञान सांगितलं, सत्य सांगितलं. एखाद्या व्यक्तीचं निधन मृत्यू हा टाळण्याकरता हृदयविकाराच्या झटक्याने झाला असेल तर विज्ञानाचा पोस्टमार्टमचा म्हणजे डॉक्टरचा पोस्टमार्टमचा रिपोर्ट असतो. काय असतो? या व्यक्तीचं हृदय बंद पडलं म्हणून याचं निधन झालं. हा विज्ञानाचा रिपोर्ट असतो, पोस्टमार्टम त्याला म्हटलं. एखाद्या व्यक्तीला कोणी गळफास लावून त्याचा मर्डर केला असेल किंवा त्याने स्वतःने गळफास लावून आत्महत्या केली असेल, आता दिसत नाही पण आहे ना सत्य, जाणवते ना श्वास, मग त्या व्यक्ती डॉक्टरचा पीएमचा विज्ञानाचा रिपोर्ट असतो या व्यक्तीचा श्वास बंद पडला म्हणून निधन झालेला आहे, असा पीएमचा रिपोर्ट असतो. एखादा व्यक्ती ऍक्सिडेंट मध्ये मेंदूला मार लागून जर त्याचं निधन झालं असेल ऑन दी स्पॉट, तर पीएमचा डॉक्टरचा विज्ञानाचा रिपोर्ट असतो की या व्यक्तीचा मेंदू बंद पडला म्हणून निधन झालं. जगात चीन, जपान, थायलंडमध्ये डॉक्टर असं काही रिपोर्ट देणार नाही, त्यांनी आत्मा नाकारलेला आहे, बुद्धांना स्वीकारलेला आहे, परंतु भारताने नाही स्वीकारलं. मग भारतातल्या विज्ञानाने, भारतातल्या एखाद्या तरी डॉक्टरनी असा रिपोर्ट दिलाय का? ही कुलकर्णी आमचं वाटोळ केलं म्हणून आमचं एक नाही, कुलकर्णी, इनामदार, जोशी
हे ना ब्राह्मण सगळे मनोवादी ब्राह्मण होता चित्रे या व्यक्तीचा आत्मा बंद पडला म्हणून त्याचं निधन झालं. डॉक्टरांच्या भारतात डॉक्टरने असा पीएमचा रिपोर्ट दिलाय का आजपर्यंत कुणी ऐकलाय का नाही. म्हणजेच बुद्धाने 2600 वर्षापूर्वी सांगितलं शरीरात किंवा शरीराच्या बाहेर कुठेही आत्मा नाही. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं नसलेल्या आत्म्यासाठी कर्मकांड करू नका. मानवाच्या कल्याणाचं कालच विषय ऐकला. मानवाचं विश्वातील मानवाचं कल्याण कशामध्ये आहे तर भगवंताने उपदेश केलेला 38 मंगळामध्ये महामंगळ सूत्रामध्ये 38 मंगळ सांगितलेले आहेत. या 38 मंगळामध्ये विश्वातील मानवाचं मंगळ आहे. त्याच्यामध्ये सांगितलं काय सांगितलं त्याच्यामध्ये 38 मध्ये एक मंगळ माता पितू पठानं पुत्रदारस संगो अनाकुळाच्या कम्मता एकम मंगल उत्तम. 3 मंगल आहेत एका कडव्यामध्ये 3 मंगल आहेत. माता पितू म्हणजे भगवंत म्हणतायत जिवंतपणी आई वडिलांची सेवा शुश्रूषा करणे त्यांना जे हवं असेल ते देणं हे उत्तम मंगल आहे. आता ते सगळं म्हटलं म्हणून सांगूया. बायका नाही बरं का इकडे बायका नाही बायका म्हणलं की आला बायको आणि मुलाबाळांचा सांभाळ करणे हे उत्तम मंगल आहे. भगवंताने जो धम्म सांगितला ना मरणानंतरची कोणतीही अवस्था सांगितलेली नाही. जिवंत माणसासाठी धम्म भगवंताने सांगितला. म्हणून भगवंताचा धम्म जिवंत माणसाचं कल्याण मंगल सुखी समृद्धी माणूस कसा होईल दुःखमुक्त कसा होईल सुखी जीवन कसा जगेल याच्यासाठी जिवंत माणसासाठी धम्म सांगितला. मरणानंतरची कुठलीही अवस्था तथागताने सांगितलेली नाही. म्हणून भगवंत म्हणतायत आई वडिलांची जिवंतपणी सेवा शुश्रूषा करा. त्याला जे जे हवं असेल ते सगळं खायला घाला जिवंतपणी मेल्यानंतर. परंतु या भारतामध्ये तसं होताना दिसत नाही. या 38 मंगल मग कल्याण होईल का आपलं मंगल होईल का आपलं मंगल होईल का आई वडिलांची सेवा नाही केली आपलं मंगल होईल का नाही होणार अमंगल होईल आपलं. आणि म्हणून मंगल होण्यासाठी केलं पाहिजे. परंतु माझ्या निष्कर्षाप्रमाणे म्हणतो की भारतामध्ये आणि आमच्या देखील अजून 50% समाज या मंगलाचं आचरण करत नाही. आई वडिलांची म्हातारपणी सेवा शुश्रूषा करताना दिसत नाही. असं का म्हणतो की माझा निष्कर्ष असा आहे की या भारतामध्ये वृद्धाश्रमाची संख्या भरपूर आहे. जपान थायलंड म्यानमार व्हिएतनाम श्रीलंका भूतानमध्ये वृद्धाश्रम नाही कारण ते धम्माचरण करतात. आई वडिलांची जीवनपणी सेवा करतायत वृद्धापकाळी सेवा करतायत शुश्रूषा करतायत. भारतामध्ये होत नाही म्हणून भारतामध्ये आश्रम आहे दिसतेच ना. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतायत जिवंतपणे आई वडिलांची सेवा करून समाज करत नाही मंगल न करायला कळत नाही. आणि मग मेल्यानंतर कर्मकांड करतो ते कशासाठी जे बुद्धाने सुद्धा कर्मकांड देवा ईश्वराने आत्मनाकाच्या आत्म्यासाठी कर्मकांड करतात. सगळ्यांना माहित आहे मेल्या मृत्यू पावल्या मी घाटे म्हणून माझं थोडं मृत्यू पावल्या पहिलं कर्मकांड केलं जिवंतपणी काही जात नाही. मृत्यू पावल्या आई किंवा वडील असतील त्यांच्या तोंडामध्ये पाणी पाजलं जातं दूध पाजलं जाते दूध ओतलं जाते पाणी ओतलं जाते पाजलं म्हणणार नाही ओतलं जाते त्याच्या मुखामध्ये. जिवंतपणी कोण सोनं खात नाही सोनं त्या मुखामध्ये घातलं जाते. तुळशीची पानं खायला घातली जातात. खाते का ते दूध पिते का ते जिवंतपणी घालायला पाहिजे. उलट आपल्या गेलेल्या आई वडिलांच्या प्रेताची आम्ही स्वतः अवहेलना विटंबना करतोय. आणि म्हणून भगवान मध्ये सांगितलं आपल्या नसले आपल्यासाठी ही कर्मकांड करू नका. शरीरात किंवा शरीराच्या बाहेर कुठेही आत्मा नाही. म्हणून जिवंतपणे आई वडिलांच्या जे जे हवं असेल ते सगळं कर्मकांड नाकारलं. आणि मग ते कर्मकांड दुसरं कर्मकांड तिसरं कर्मकांड करताय सगळ्यांनाच माहित आहे. शरीरात हा आत्मा शरीरातला स्वर्गात किंवा नरकात जातो. आणि मग गेलेल्या स्वर्गातल्या आत्म्यासाठी आईच्या किंवा वडिलांचे इथं कर्मकांड करायला लावलं आमच्या समाजाला. आणि सगळ्यात बहुजन समाज आमचा समाज आता सुधारलाय. आमचा समाज करत 50% करतोय ना त्याच्यासाठी गेला. मग काय पहिल्या दिवशी हे कर्मकांड केलं गेला तिसऱ्या दिवशी ते कर्मकांड. मग काय जिवंतपणी आई वडिलांना जे जे भोजनाचे पदार्थ आवडत होते ते सगळे बनवले जातात. आणि एखादा व्यक्ती दारू पिऊन असेल ना तर दारूची ती एका दुसऱ्या ताटात दारू आपू गांजा कशाला गेला असेल तर तेही ताट बनवतात हेही ताट बनवतात. आणि इकडे म्हणतात मुस्सावादा वेरमणी सिक्खापदं समाधी मोठ्या आवाजात म्हणतायत. आणि आजकाल त्या ताटाला म्हणतायत त्या ताटामध्ये काय व्यसनाचे पदार्थ एका ताटात भोजनाचे पदार्थ आणि त्याला काय म्हणतात गोळा. त्याला काय म्हणतात त्या ताटाला गोळा की ताटाला त्याला काय म्हणतात ताटाला काय म्हणतात नैवेद्य. आपल्या मराठी भाषेमध्ये
मग पुढे बोलतोय का नाही ते काय निवड आहे का ते नाही होते आहे का ते वडिलांचे पदार्थ इकडे व्यसनाचे मग इकडे मुसावादा म्हणणार म्हणून पंचशी हे आपल्या भाषेमध्ये आपल्याला कळालं पाहिजे तर आम्ही आचरण करू ठीक आहे म्हणून सांगण्यात तात्पर्य ते घेऊन जातात आणि कुठे म्हणे स्मशानामध्ये न्यायचं आणि मग ते त्याला आत्मा स्वर्गात गेलाय स्वर्गात आपल्याला शांती कशी लागेल तर तो जे भोजनाचे पदार्थ आहे ते सगळे येऊन त्या कावळ्याने खाल्लं तर कावळा काय खात नाही म्हणून बोलत म्हणतात काय सगळे पाया पडतात सगळी चर्चा होती सगळे ते कावळा काय घास शिवत नाही म्हणजे आत्मा कुठेतरी असलाच नाही ना जीवनपणी घातलं पाहिजे आहे म्हणतात आणि मग बोलत चालत माणसं बाजूला होता आणि मग एका वेळेला माणसाला खरी परिस्थिती असते कावळा हा घाणेरडा पक्ष आहे आपण जीवनपणी जर आपला आई वडील असताना जर त्याला दरवाजावाला खिडकीवाला हाणून लावतो आणि मेल्यानंतर त्याला माहित आहे इथे एवढी माणसं आहेत आणि आपण गेलो तर स्वतःच्या जीवाची काळजी असते भीती असते एवढी लोक आहेत मला मारतील म्हणून ते कावळं काय कोणतं येत नाही मग माणसं बोलत चालत चर्चा सुरू होती याचा आत्मा कुठतरी हिचा आत्मा कुठतरी भटकतोय बोलत चालत बाजूला जातात आणि माणसं जशी बाजूला जातात तसे त्या ठिकाणी बसलेले कावळे एक नाहीत बाप एक आई एक एकच आला पाहिजे दहा कावळे येतात आणि ते भोजनाचे सगळे पदार्थ खातात बाजूचं व्यसनाचं माझ्याशी म्हणून म्हटलं की त्या प्राण्याला कळालं सोडा मेर मध्यपमा रठाना वीरमणी सिक्का पदं समाधी आम्ही बुद्धांचा उपदेश त्या प्राण्याला कावळ्याला कळला परंतु आमच्यासारख्या माणसासारख्या हुशार असून दोन विधा असून कळला नाही म्हणून दहा घेऊन मरते गुटखा खाऊन मरते तिसऱ्या शिराचा भंग करते चांगल्या बार गिअरबार मध्ये जाते आणि तिकडे मग त्याच्या वेळच देखील होते आणि मरते पंचशील किती इम्पॉर्टंट आहे बुद्धांनी 26 वर्षापूर्वी सांगितलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने मग त्या ठिकाणी आम्ही थोडी चिकित्सा केली पाहिजे मला एक किंवा एक आई गेली तरी एकाच कावळेने आलं पाहिजे 10-12 कावळे कसं चिकित्साच करत नाही आणि मग त्या ठिकाणी बरं ठीक आहे आणि मग जीवनपणी 6,742 जाती वेगवेगळ्या जाती आहेत ठीक आहे आणि गेल्यानंतर समता कशी तिथं सगळ्याचा कावळा कसा होते आम्ही चर्चा केली अजून चांगला असेल तर कोणाचा गरुड व्हावा कोणाचा जाधव व्हावा कोणाचा पोपट व्हावा कोणाचा चिमणी व्हावा ना बाप आई किंवा तिथं समजा कशी तिथं विषयतात पाहिजे जातीप्रमाणे सगळ्यात अगर कावळा ते कावळा अशी सगळं काल्पनिक आहे खोटं आहे म्हणून भगवान बुद्ध सांगतायत हे कर्मकांड करू नका आणि भगवान बुद्धाने म्हटलं तिसरं कर्मकांड अजून केलं जातं बुद्ध म्हणताय सब दानं धम्मदानं दिनाती आपण सांगितलं कुशल पुण्य कर्म करा या काळामध्ये दान धर्म करा दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान आहे जर आई वडील गेले त्या आई वडिलांच्या नावाने दान धर्म केला पाहिजे एखादा हायस्कूल बनत असेल एखादी शाळा बनत असेल आता बंदच करायला लागलो ना सरकार कुठं होते आता कुठं आम्ही दान द्यायचं आम्ही स्वतः बांधल्या पाहिजे बाबासाहेबांची रिपब्लिकन सोसायटी मोठी केली पाहिजे आमच्या शिक्षण संस्था बाबासाहेबांच्या आम्ही मोठ्या केल्या पाहिजे दुसरा धम्म सांगून चालणार नाही पुढच्या पिढीला आम्ही पुढची पिढी विचारून त्यावेळेस संविधान संपत होता तुम्ही कुठे होता तर आम्हाला उत्तर देता आलं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी काय कर्मकांड दान दिलं पाहिजे मग आम्ही आम्हाला काय दान द्यायला सांगितलं आई वडिलांच्या नावाने दान करायसाठी सांगितलं तिसरं कर्मकांड करायला सांगितलं त्यांनी सांगितलं शेवटी आम्ही करतो अजून आमचा भोजन समाज करतोय त्याच्यातून तेवढी मुक्त झाला पाहिजे आमचाही समाज मुक्त झाला पाहिजे कारण सांगितलं त्याला स्वर्गात आत्मा गेलाय आणि इथे सगळं भोजन काही गावात कळले नाहीत म्हणून हा पाहिजे सांगितलं तिसरं कर्मकांड मग इथे काय करायचं आई वडिलांच्या नावाने बुद्धाने सांगितलं आई वडील जीवन नसेल त्याच्या नावाने दान धर्म करा दान पुण्य करा एखादा विहार म्हणत असेल विहाराला दान द्या एखादा गरजू चांगला हुशार विद्यार्थी आहे त्याला पुस्तक वह्या दान करा हे दान करत नाही आणि आई वडिलांना आम्ही आई वडिलांच्या नावाने दान करायला लावलं ते म्हणून करतो केस दान करायला लागले आणि कशासाठी तर केसाला केस हे कमी म्हणून गाडी ते कमी म्हणून विषा आणि सगळं कापायचं कारण आई वडिलांच्या नावाने ते दान करायचं काय करायचं केस दान करायची आणि मग तिथे ठेवलेले भोजनाचा पदार्थ तिला त्याला त्या केसाच्या माध्यमातून वरती जातील का बिलकुल आणि म्हणून त्या ठिकाणी हे कर्मकांड मुंडन करणं मिशा काढणं दाढी करणं हे कर्मकांड करायला सांगितलं म्हणून आई वडिलांच्या नावाने दान काय करा केस आई वडिलांमुळे जन्म आहे हे मात्र बाबासाहेब आई वडिलांमुळे मला जग बाहेर मिळालं मग आई वडिलांची केसात किंमत करावी आम्ही आणि म्हणून आम्ही कर्मकांड करता कामा नये आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भगवान बुद्धाने आत्मा नाकारलेला आहे म्हणून आत्म्यासाठी बिलकुल कर्मकांड करता कामा नये जीवनपणे आई वडिलांची सेवा सुश्रूषा करायला सांगितलेली आहे आपल्याला सर्वांना सगळ्याचा माहित आहे मेन प्रश्न शरीर म्हणजे काय त्यांना प्रश्न पडला होता सगळ्यांना चर्चा माहित आहे आत्मा कुठे आहे दाखव म्हटल्यानंतर ती सगळा विषय सांगत बसत नाही त्यानंतर पुढे त्रिपिटकाचार्य राहुल संगायत यांनी सांगितलंय मध्यम निकायामध्ये हिंदी अनुवादाच्या प्रस्तावनेमध्ये धम्माची जी चतुसूत्रे सांगितलेली आहे त्यामध्ये आत्म्याचे नास्तित्व हे एक सूत्र सांगितलेलं आहे कोणी बुद्धांच्या नंतर त्रिपिटकाचार्य राहुल संगायत सांगितले पुढे धर्मानंद गोस्वामी यांनी देखील भगवान बुद्धांना आत्मवाद मान्य नव्हता असा निष्कर्ष काढला आहे
त्यानंतर महान आचार्य वसुबंधू यांनी आपल्या अभिधम्म कोशामध्ये म्हणतात, आत्मा नावाची नित्य ध्रुव अशी परिणाम ठेवायची कोणतीही वस्तू नाही. एखाद्या आंधळ्याला, पुढे काय म्हणतात ते बघा, एखाद्या आंधळ्याला एखादी वस्तू दिसू नये हे समजण्यासारखे आहे, पण बुद्धिमान माणसाला मुळीच आत्मा अस्तित्वात नाही याचे दर्शन होते. त्या आंधळेपणा त्याचा कसा समजावा, नसलेला दिसतोय कसा आत्मा बघा. प्रकांड पंडित धर्मकीर्ती म्हणतात, आत्म्याचे अस्तित्व मानणे हा एक मूर्खपणा आहे. धर्मपंडित काय म्हणतात, पंडित धर्मकीर्ती, आत्म्याचे अस्तित्व मानणे हा एक मूर्खपणा आहे. आणि स्वतःची माफी मध्ये आम्ही शरीराच्या अवयवाचे आपल्याला उदाहरण मगाशी दिलं की त्या ठिकाणी मृत्यूचे कारण सगळं मगाशी सांगितलं की त्यावेळेस आप, तेज, वायू आणि पृथ्वी चार भौतिक घटकांनी बनलेलं शरीर असते. आणि मग त्यानंतर अजून आम्ही शब्द प्रयोग करतो बुद्धवास, ऐक नाही जगातील सुप्रसिद्ध बुद्धाने सांगितलं, त्या चार भौतिक घटकांनी बनलेले शरीर आहे. आणि ज्यावेळेस माणसाचा अंत होतो, निधन होतो, तेव्हा चारही भौतिक आपल्या शरीराच्या घटकाने निघून जातात, शिल्लक काही राहत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांना हा एका माणसाचा पुनर्जन्म मान्य नाही, म्हणजे पुनर्जन्म नाही, तर दुसरा जीव निर्माण होतो. अशा पद्धतीने त्या चारही घटक एकत्र केल्यानंतर हे आप म्हणजे बघा, आम्ही बुद्धवास येतो म्हणून एक शब्द त्या ठिकाणी उदाहरण देऊन आपण शेवटचा आणि त्या अनात्मा दुःखात येतोय. दुःख सगळ्यांना माहिती आहे काय की ज्यावेळेस माणूस जिवंत असतो, हे चार घटक आपल्या शरीरामध्ये आहेत, सगळे चारही घटक. आणि जिवंतपणाची जी अवस्था आहे त्याला विज्ञान चेतना बुद्धाने म्हटलं आणि त्यांनी तिकडे आत्मा म्हटलं. भगवान बुद्धाने सांगितलं, शरीर आत्मा सोडतो का आत्मा शरीर सोडतो, आत्मा शरीर सोडतो तर आत्म्यामध्ये दुसरं शरीर ते काय सगळं खोटं आहे काल्पनिक आहे. मग भगवान बुद्धाने सांगितलं या शरीराचं काय नेमकं होतं, तर आप, तेज, वायू आणि पृथ्वी आप, तेज, वायू म्हणून मी पुढे उलट सांगतोय. हे सगळे शेवटचा आपल्याला पृथ्वीचा शेवटचा आपण संस्कार करतो. पृथ्वी, आप, तेज, वायू असं आहे. आप, तेज आणि वायू आणि पृथ्वी. आप म्हणजे शरीरामध्ये पाणी आहे, वातावरणात पाणी आहे. पाण्याचा गुणधर्म काय आहे, गतिशील राहणे, प्रवाहित राहणे, वाहत राहणे. आपलं रक्त वाहतं ना, त्याला ब्लड सर्क्युलेशन म्हणतात. इकडून वाहतं का नाही, ब्लड सर्क्युलेशन म्हणतो ना, का तर त्या रक्तामध्ये पाणी आहे. हे बघायचं असेल तर आपण कापल्यानंतर रक्त वाहते की नाही, दिसते का, सत्य आहे की नाही, शरीरात पाणी आहे, रक्तात पाणी. आणि ज्यावेळेस माणसाचं निधन होतं, तेही मी काम केले, मला तोही अनुभव आहे की ज्यावेळेस माणसाचं निधन झाल्यानंतर टीएमला बॉडी फाटली जाते, पूर्ण बॉडी फाटली जाते. जिवंत माणसाचं ऑपरेशन करताना त्याला चिमटे लावावे लागतात, ब्लड ब्लॉक करावं लागतं, भागावं लागेल तर ते पण थांबतं रक्त जिवंत माणसं. पण पोस्टमार्टम करताना पुरी बॉडी जरी फाटली तर रक्त बिलकुल वाहत नाही. का, त्याचं विज्ञान नाही. विज्ञान सांगतंय की शरीरातलं पाणी हे निघून गेलं असतं, म्हणून रक्तातलं पाणी निघून गेलं असतं आणि म्हणून त्या ठिकाणी रक्त वाहत नाही. दुसरं तेज, उष्णता. आपलं जिवंत माणसाचं शरीर सगळ्यांचं गरम नसतं. बघा हात लावून थंड पडलं की समजायचं आपण निघालं. शरीरात उष्णता आहे, आपल्या वातावरणात उष्णता आहे, आपल्या शरीरात उष्णता आहे. जिवंत माणसाचं शरीर गरम असते. ज्यावेळेस माणसाचं निधन होतं, मृत्यू पावतो माणूस, त्यावेळेस शरीरातली उष्णता निघून गेली असते, वातावरणाच्या उष्णतेमध्ये विलीन झालेली असते. आणि म्हणून प्रेत जी आहे, डेड बॉडी जी आहे, शव जे आहे ते बिलकुल बर्फासारखं थंडगार पडलेलं असतं. मी सांगतोय म्हणून चिकित्सा करू शकता तुम्ही, ते विज्ञान आहे. बुद्धाने 27 वर्षापूर्वी सांगितलं, आता विज्ञान सांगते, सुपर सायन्स म्हणून त्याला म्हटलं जातं. त्यानंतर राहिला आप, तेज, वायू. आपण ऑक्सिजन घेतोय, कार्बन डायऑक्साईड सोडतोय, वातावरणात हवा आहे, आपल्या शरीरात हवा आहे. ज्यावेळेस माणसाचं निधन होतं, जिवंत माणसाचा श्वासोच्छ्वास चालू असतो, ज्यावेळेस माणसाचं निधन होतं, मृत्यू पावतो माणूस, त्यावेळेस त्याचा श्वासोच्छ्वास सुरू असतो काय, बंद पडलेला असतो. कारण विज्ञान त्याच्या शरीरातली सगळी हवा निघून वातावरणाच्या हवेमध्ये विलीन झालेली असते. राहतं पृथ्वी, मांस आणि हळाने बनलेलं पृथ्वी म्हणजे हे सगळं जड शरीर. माझं आहे का, काहीच नाही. आणि मग त्या पृथ्वीमध्ये जर किती तो व्यक्ती प्रिय असो, काही असो, समाजासाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी जगला असेल, समाजासाठी कार्य केलं असेल, सगळ्यांसाठी प्रिय असेल, तर त्याची बॉडी तशीच ठेवली जाते का, तर त्याच दिवशी एक नाही पण आपले मित्र येण्यासाठी मग त्या ह्याच्यात बाप्पा ठेवले जाते हॉस्पिटलला, तर दुसऱ्या दिवशी का होईना पण त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्या पृथ्वीमध्ये जड शरीर त्याच्यावरती आगळी संस्कार केला जातो. आगळी संस्कार केल्यानंतर या सगळ्या पृथ्वीमध्ये जड शरीराचे काय होते, राख होते. आणि पृथ्वी म्हणजे जमीन, हे सगळे वातावरणाच्या घटकात गेली, पृथ्वी म्हणजे जमीन आणि ती राख जमीनमध्ये मिसळते, राहतात असती. त्याच्या आपण अवहेलना होऊ नये म्हणून जमा करतो. आता विद्युत धर्म मध्ये गेलं तर काही गरज नाही असते पुढे करायची, बरं का. जग परिवर्तन भारताला स्वीकारलं पाहिजे.
आपण गावी येत होतो, मग गावी ते अस्थि इकडे जाऊ नये म्हणून त्याची जमा करून त्याची पूजा करून म्हणून त्याला अस्थि विसर्जन म्हणतो. सावडणं चिवडणं काहीच नाही त्याला, त्या दिवसाला सावडणं चिवडणं काय म्हणतात ना तसं म्हणू नका. शब्द प्रयोग आपण केला. अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम तिसऱ्या दिवशी आपण करतो. बौद्ध संस्कृती त्या अस्थि म्हणजे काय शेतात आहे कुठे झालेलं आहे त्याच्यावर म्हणजे त्यांची अवहेलना होईल आपल्या आई वडिलांच्या अस्थिची म्हणून ते आपण समा करतो, त्याची पूजा करतो आणि ती पूजा केल्यानंतर अस्थि नेऊन आपण कुठे ठेवतो? पाण्यामध्ये. बौद्ध परंपरा काय आहे? बुद्धांच्या अस्थि अजून आहे, ठीक आहे, बाबासाहेबांच्या अस्थि आहे किंवा महापरिनिर्वाण झाल्यानंतर अरबंदीला देखील चैत्य स्तूप उभारले जायचे त्यांच्या अस्थिवरती आणि आमची कॉपी केली तिकडे समाधी करत बांधत होते. आमचीच कॉपी सांगण्यात तात्पर्य मग त्या अस्थि आम्ही जमा करतो आणि पाण्यामध्ये नेऊन सोडतो. मग सागर असेल, सागर म्हणजे समुद्र, नदी असेल किंवा ओढा असेल किंवा तळ असेल किंवा विहीर असेल याच्यामध्ये नेऊन आपण सोडतो. सोडल्यानंतर त्या अस्थि तरंगतात का? पृथ्वी म्हणजे ते एक जड म्हणजे पृथ्वी म्हणजे ते तळ असेल, सागर असेल, त्या तळाला जाऊन मिळतं. चारी भोवती घटकांनी बनलेलं शरीर चारी भोवती घटकामध्ये विलीन होतं आणि मग तिकडं जर कुशल कर्म केला असेल तर सदगती प्राप्त होती, चांगल्या जीवाची निर्मिती होती. दुसऱ्या पण त्या पुनर्जन्म सांगितलं बुद्धांनी माहिती नाही आपल्याला आहे भवसागर, ठीक आहे, हा पार करण्याच्या प्रतिज्ञा आहे शेवटी बुद्धांच्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांची. हा भवसागर आहे ते पार, पुन्हा मग जन्म नाही बुद्धांसारखं, एकदाच जन्म असा सांगण्यात तात्पर्य. म्हणून या चारी भोवती घटकांनी म्हणले चारी घटकामध्ये विलीन होतं आणि म्हणून आम्ही बुद्धवास हा शब्द प्रयोग करता कामा ही भगवान बुद्धांच्या जीवनपणाची अवस्था आहे. त्यावेळेस ते जिथं राहत होते हेही बाबासाहेबांनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये की जीवनात येऊन दुसरं सांगितलं त्यांनी पोहून आले म्हणून सांगितलं ना. जीवनात येऊन एकदा का होईना भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचं दर्शन घेतलं पाहिजे. दर्शन या शब्दाचा दोन अर्थ आहे. प्रत्यक्ष डोळ्याने पावलं आणि त्याला पवित्र भूमीला वंदन करणे, अभिवादन करणे हा एक दर्शनाचा अर्थ आहे. आणि त्याप्रमाणे आपण तिकडे जात नाही, स्वतःही जात नाही, वडिलांना घेत नाही आणि फोटोत मात्र देतो बुद्धवास. जाते का तिकडं? वातावरणामध्ये जाते आणि म्हणून आम्ही शब्द प्रयोग काळ कधी दिवंगत केला पाहिजे, बुद्धवास नाही. अशा पद्धतीने हे आपल्याविषयी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता मी पाणी सांगत नाही. सर्व प्रकारचे धर्म म्हणजे मनाचे व्यापार वस्तू अनात्म आहेत हे जेव्हा मनुष्याला स्वतःच्या प्रत्येकाने समजते तेव्हा तो संपूर्ण दुःखापासून मुक्त होत असतो. म्हणजे आत्म्यासाठी मग कर्मकांड करायचं नाही हे जेव्हा कळेल आणि आत्म्यापासून कर्मकांड न करता धर्मासाठी कुशल कर्म, पुण्यकर्म, दान पुण्यकर्म केलं तर तो खरी सुखी होईल. असा हा विशुद्धीचा मार्ग त्या ठिकाणी अनात्माविषयी भगवान बुद्धांच्या 500 पंथीनं सांगितलं औषधीच्या शिंसकोनामध्ये. आणि दुःख सगळ्यांनाच माहित आहे. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने ज्यावेळेस वयाच्या 31 वर्षी त्याग केला, 6 वर्ष चिंतन मनन केलं, 6 वर्षाला 1 महिना बाकी होता, चैत्र पौर्णिमा, आणि ती सुजाताची खीर खाऊन संकल्प केला सगळं तर नव्हतंच, माझ्या शरीरातलं रक्त संपलं चालेल, मांस मिळून पडलं तरी संपलं तरी चालेल, परंतु मला जे ज्ञान मिळवायचं आहे मानवाच्या कल्याणात ते मिळवल्याशिवाय मी उठणार नाही असा संकल्प करून बसले. आणि वैशाख पौर्णिमेला इसवी सन पूर्व 528 ला त्याला ज्ञान प्राप्ती झाली, संबोधी प्राप्ती केली, ते अरहत सम्यक संबोध तथागत भगवान झाले. आणि ते पहिलं सत्य जे शोधलं ते सत्य म्हणजे दुःख आर्य सत्य. दुःख परम आर्य सत्य असं म्हणजे परम म्हणजे आर्य, दुःख आर्य सत्य असं म्हटले. म्हणजे पहिलं सत्य शोधलं जगामध्ये दुःख आणि दुःखच आहे, कोणीही सुखी नाही, प्रत्येक हा दुःखी आहे. पहिलं सत्य शोधलं. दुसरं सत्य त्या दुःखाला काहीतरी कारण आहे, तेवढंच थांबले नाही तर दुसरं सत्य शोधलं दुःखाला कारण आहे. तर दुःखाचं कारण देखील शोधताना सांगितलं दुःखाचे कारण तृष्णा, आसक्ती, भाव. आणि दुसरं सांगितलं अज्ञान. अज्ञानामुळे देखील माणूस दुःखामध्ये जातो. म्हणून आपण सुज्ञान झालं पाहिजे, विहार संस्कार केंद्रामध्ये विहारामध्ये आलं पाहिजे. दुःखाचे कारण तृष्णा, म्हणजे दुःख आहे, दुःखाला कारण आहे, परंतु दुःख तसंच राहत नाही. त्या दुःख संपवता येतं, दुःखाचा निरोध करता येतो, म्हणजे दुःख संपवता येतो. असं सत्य शोध तिसरं. आणि मग चौथं शोध, मग दुःख संपवायचं कसं, सुखी माणसाचं जीवन कसं होईल. तर दुःख संपवण्याचा, दुःख निरोधाचा मार्ग म्हणजे दुःख निरोधागामी प्रतिपदा म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग विषय मला वाटतं झाला असेल. त्याच्यात 8 कड्या आहेत. अशा पद्धतीने जगातलं पहिलं जर सत्य कुठलं शोधलं असेल तर दुःख आहे. आणि म्हणून पुढे महासती पटलामध्ये तर तेच सांगितलं तथागत भगवान बुद्धांनी. काय सांगितलं? महासती पटल सूत्रामध्ये भगवान मध्ये सगळं दुःख सांगितलंय. भगवंत म्हणतायत
जन्म दुःख आहे. तुम्हाला काय गुरुजी खोटं सांगताय? बुद्धांनी खोटं सांगितलं का? बुद्ध हे बुद्ध होते, सुपर सायंटिस्ट होते, खोटं कधीच सांगितलं, सत्य सांगितलं. आता जन्म दुःख आहे. आता जन्म झाला, बाळा जन्म झाला तर आम्हाला तर आनंद होतो, आम्ही उत्साही होतो, आनंदित होतो. आमचं इतर म्हणताय बुद्धांनी सांगितलं जन्म दुःख आहे. नक्कीच दुःख आहे. बुद्ध काय खोटं सांगितलं? जगाने स्वीकारलं. कसं दुःख आहे? ज्यावेळेस बाळाचा जन्म होतो त्यावेळेस आपल्याला आनंद झाला असतो, कुटुंब सुखी झाले असतं, आनंदित झाले असतं. मात्र बाळ जन्मल्या असं नसते का? मग काय करते? त्या असं करतं ना. ते जन्मल्याचं असं का रडतं? ते म्हणतं मला पाहिजे पाहिजे पाहिजे. दुःखाचे कारण तृष्णा आसक्ती हाव. ते म्हणते पाहिजे पाहिजे. मग काय करायचं दुःख? आता बुद्ध उदाहरण म्हणून का म्हणतो तसं? तर ज्यावेळेस बाळ ते आईच्या मातेच्या उदरामध्ये असतं तेव्हा त्याला सगळं व्यवस्थित मिळत असतं. ते सुखी आनंदी असते आतमध्ये मातेच्या उदरामध्ये. कसं काय त्याला काय मिळतं सगळं? तर बाळ आणि माता आई यांना जोडणारा दुवा. काय नाळ, या नाळीच्या माध्यमातून सगळं मिळत असतो. आणि ज्यावेळेस बाळाचा जन्म होतो माता आणि बाळाचा जोडणारा दुवा कट केला जातो. तेही मी सगळा अनुभव आहे, तेही काम केलेलं हॉस्पिटलला बरं का, म्हणून मी सगळा अनुभव बोलते. कट केलं जातं बाळ आणि मातेला जोडणारा दुवा. नाळ कट केली की बाळ एकटं पडतो आणि तेव्हा ते राहायला लागतं. आता त्यावेळेस जुन्या सोयीनी म्हणायची त्यांना ते मला सपोर्ट त्या बाळाच्या तोंडात द्यायचं, आम्ही पाण्याचं बोट द्यायची. झाल्यानंतर बाळ बाळ शांत व्हायचं. कृष्ण आसक्ती पाहिजे पाहिजे आणि तेव्हा ते बाळ शांत व्हायचं. म्हणून भगवान बुद्ध म्हणताय जन्म दुःख आहे. जन्मताच दुःख घेऊन येते बाळ जन्माला. जन्म दुःख आहे. म्हातारपण दुःख आहे. आजारपण दुःख आहे. सगळं दुःख आहे. आणि पुढे एखादा म्हातारपण आणि शेवटी मृत्यू दुःख आहे. सगळं दुःखच आहे. जाती दुःखा मरणा दुःख, जरा दुःखा मरणा दुःख असं बुद्धाने सांगितलं. आणि पुढे एखादी व्यक्ती येईल त्याच्यासाठी दुःख करणे हे देखील दुःख आहे. काय म्हणतात माणसाचे मध्ये? गेल्या व्यक्तीसाठी रडणे, ओरडणे, शोक करणे दुःख आहे. बघा इकडं लय रडतो, लय आक्रोश करतो, आमचा फ्रीज बसली, दवाखान्यात न्यावं लागते. हे काय दुःख त्याला? गेल्या व्यक्तीसाठी दुःख करणे हेही दुःख आहे. म्हणजे सगळंच दुःख आहे. आणि पुढे सांगतात बुद्ध प्रिय व्यक्तीचा वियोग दुःख आहे. आता गेली ना ती समाजासाठी, आमच्या कुटुंबासाठी काम केलं, आमच्याला सोडून गेली ना. प्रिय व्यक्तीचा वियोग दुःख आहे. अप्रिय व्यक्तीचा म्हणजे न आवडणारी व्यक्ती जर भेटली नको की नाही, अप्रिय व्यक्तीचा संयोग दुःख आहे. असं सगळंच दुःख सांगितलं महासती पटनामध्ये. म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने बुद्धांनी सांगितलं, हे सत्य शोधलं. आणि म्हणून भगवंतांनी दुःखाविषयी म्हणतात या जगात दुःख आणि दुःखच आहे. बोधिसत्व सिद्धार्थ गौतम सगळं सांगितलं. महासती पण सुखसुखी सांगितलं. आणि म्हणून कारण सगळं म्हणणे दुःख सांगितलं. पुढे आपण एक मुद्दा बघूया. विश्वामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला दुःख हे भोगावेच लागते. बुद्ध म्हणताय ज्याला दुःख भोगावे लागत नाही असा एकही मनुष्य शोधून मिळणार नाही. बघा शोधून दाखवा. भगवान बुद्धांच्या धम्माची शिकवण दुःखाच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून सुरू होती. आणि जगातील प्राणी मात्राला जोडणारा फक्त एकच दुवा, तो म्हणजे दुःख आहे. अशा पद्धतीने सगळं दुःख आहे. म्हणून दुःखावरती मात करून आपलं पुढचं जीवन आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. पुन्हा राजा मिलिंद आणि नागसेन यांचा दुःखाच्या प्राणी हिंसेचा संवाद झालेला आहे, तेही तसंच आहे. पुढे राजा मिलिंद अशा पद्धतीने सगळं दुःख आहे. भगवान बुद्धाने आपल्याला हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला दुःखावरती मात करून जर सांगितलं की दुःखाचा निरोध करता येतो, सगळं सगळं सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी भगवान बुद्ध म्हणतायत मुक्तीसाठी भगवान बुद्धांनी दुःख मुक्तीच्या साठी काय सांगितलं? एकांतात राहून धम्माचे चिंतन मनन करून दुःख मुक्त होऊन सुखी जीवन जगावे अशा पद्धतीने सांगितले आहे. आणि पुन्हा भगवान बुद्ध धम्मपदात म्हणतायत सर्व प्रकारचे दृष्ट सृष्ट म्हणजे सृष्टी निर्मित आणि निर्मित वस्तू सजीव आणि निर्जीव वस्तू दुःखकारक आहेत. हे जेव्हा मनुष्याला स्वतःच्या प्रज्ञेद्वारे समजते तेव्हा तो मनुष्य दुःखापासून मुक्त होतो. हाच सुखीचा मार्ग आहे. आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने दुःख म्हणजे आपण पुण्यानुमोदन करतो ना, त्या परिवारानेच त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी आहे. आणि ती व्यक्ती त्यांच्या नावाने दानधर्म करण्यासाठी आहे. आत्म्याला शांती म्हणून कर्मकांड म्हणून तो विधी केला जात नाही. अशा पद्धतीने तथागत भगवान बुद्धांनी
कौसबीच्या शिंसपणामध्ये वेळ झालेला आहे म्हणून आटोपते घेते की भगवान बुद्धांनी कौसबीच्या शिंसपणामध्ये 2600 वर्षापूर्वी 500 तरुण म्हणतेना आपल्या धम्माचा सार अनित्य अनात्मा आणि दुःख या 3 शब्दामध्ये सांगितला. याच आधारावरती मी हे प्रवचन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ बुद्धा आणि धम्मा याच्यामधून सगळ्या नोट्स घेऊन आणि त्या ठिकाणी अनुभवाने त्या ठिकाणी आपल्या समोर हा विषय मांडला. अनित्य अनात्म दुःख आपल्याला नक्कीच कळालेले असेल गृहीत धरूया आणि याचा प्रचार प्रसार करून महत्वाचं की भगवंताचा धम्म जिवंत माणसासाठी आहे. अंधश्रद्धा कर्मकांड दैववाद ईश्वरवाद हे कुणीही करता कामा नये, काल्पनिक आहे, खोट आहे. आणि म्हणून त्याच्यातून मुक्त झाल्यानंतर अंधश्रद्धेतून कर्मकांडातून मुक्त होऊन सदवेशी सदाचारी बुद्धिवादी समाज निर्माण झाला पाहिजे. याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संस्था निर्माण करून संस्थेच्या माध्यमातून हा प्रवचनाच्या माध्यमातून हा आपला समाज आधुनिक बुद्ध आणि बाबासाहेबांना आकारलेला अंधश्रद्धा कर्मकांड दैववाद व्यसनाधीनता याच्यामध्ये गुरफटलेला आहे. याच्यातून बाहेर निघून बाबासाहेबांच्या संकल्पित सदवेशी सदाचारी बुद्धिवादी समाज निर्माण करण्याचं काम या ठिकाणी होत आहे. सदवेशी सदाचारी सदैव स्वतःच्या बुद्धीने चालणारा, सदवेशी सदाचारी म्हणजे रोज धम्माचं आचरण करणारा, सदवेशी सदाचारी बुद्धिवादी समाज. बाबासाहेबांच्या आम्ही म्हणतो बाबासाहेबांनी MA PhD MSc DSc LLD D.Ed बार लॉ आणि ह्या शैक्षणिक 7 पदव्या याच्या व्यतिरिक्त धार्मिक सामाजिक शासकीय सगळ्या क्षेत्रामध्ये 32 पदव्या त्यांच्या नावापुढे आहे. असा प्रज्ञावान असा जगात प्रख्यात पंडित सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्म दिला. त्यांच्या आम्ही आले आहे. आम्ही देखील प्रज्ञावान ज्ञानवंत असलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी हे बुद्धीच्या गरज करून आम्ही त्या ठिकाणी सगळं कर्मकांड हे सगळं सोडलं पाहिजे. म्हणजे आपल्या सगळ्या समाजाने ते सोडलं पाहिजे. या कर्मकांडात दैववादातून मुक्त होऊन सदैव बुद्धिवादी समाज निर्माण झाला पाहिजे. हा आपण होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया. आणि अशा पद्धतीने या माझ्या लांबलेल्या मला या ठिकाणी हा विषय दिल्याने बरेच यावेळेस 6-5-7 विषय आहेत. चांगले विषय नाही परंतु नवीन शिक्षक तयार झाले पाहिजे म्हणून मला बसवलेला काही हरकत नाही. परंतु आपल्या शाखेमध्ये हा विषय दिला त्याबद्दल जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी माझं प्रवचनासाठी सर्वजण पदाधिकारी कार्यकर्ते उपासक उपासिका या ठिकाणी आला. श्रद्धेने शिलाने मनात चित्ताची एकाग्रता करून तो विषय ऐकला, श्रवण केला आणि त्याचा प्रचार प्रसार करायला अशी आपल्याकडे अपेक्षा करतो. आपले देखील हार्दिक सावजीच्या शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना हार्दिक आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं खूप मंगल हो. आपलं सर्वांचं खूप मंगल हो. भवतु सब्ब मंगलम भवतु सब्ब मंगलम भवतु सब्ब मंगल अशा मंगलमय मंगल कामना व्यक्त करून माझ्या लांबलेल्या अनित्य अनात्म दुःख या प्रवचनाला आम्ही पूर्णविराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान, जय भारत. धन्यवाद. साधु साधु साधु.